भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवाचा औचित्य साधत आस्था रोटी बँकेच्या वतीनं माता त्रिशला देवी पुरस्कार या भव्य सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। भगवान महावीर 2552व्या जन्म कल्याणक महोत्सवाचं औचित्य साधत आस्था फाउंडेशन सोलापूर संचलित आस्था रोटी बँकेच्या वतीनं माता त्रिशला देवी पुरस्कार या भव्य सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या उपक्रमांतर्गत धार्मिक, सामाजिक आणि सेवाभावी क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या एकूण 21 कर्तृत्ववान मातांचा गौरव करण्यात आला। पुरस्कार विजेत्यांची नावं याप्रमाणे: सौ प्रिया श्याम पाटील, सौ सारिका नानासाहेब कासार, सौ प्रांजली शैलेश मोहीकर, सौ प्रवीणा प्रवीण कुमार सोलंकी, डॉक्टर सारिका मेहता, पिंकी महावीर जैन, सुरेखा वसंतराव गर्दे, सौ श्रद्धा मिथुन शाह, आशा अनिल पाटील, सौ अमिता रवींद्र कटके, सीमा भंडारी, सौ दर्शना रोहित थळवे, सौ ज्योती चंद्रकांत मिराखोर, सौ विजया नंदकुमार रणदिवे, सौ दर्शना उपाध्ये, सौ रूपाली भस्मे, सौ शशिकला पांढरे, सौ कविता भस्मे, सोनाली पालिया, सौ शोभा राजकुमार कळसकर, सौ सरोजिनी लक्ष्मीकांत कस्तुरे यांचा सन्मान करण्यात आला। समाजात निस्वार्थी भावनेनं कार्य करणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान व्हावा, तसंच त्यांच्या प्रेरणादायी कार्यातून नव्या पिढीला दिशा मिळावी या उदात्त हेतूनं हा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती आस्था फाउंडेशनचे विजयकुमार चंचुरे यांनी दिली। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत, सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर, ॲडव्होकेट नीता मंकणी, ॲडव्होकेट साधना संघवी तसंच श्याम पाटील आणि राजू हौशेट्टी यांची उपस्थिती होती। हा जो स्तुत्य उपक्रम आहे हा पुढेही आपण चालू ठेवा अशी अगदी मनापासून अपेक्षा करतो। मला चांगलं आठवतं 4 महिन्यांपूर्वी संशोधन मला अशा एका बोलवलं होतं असं त्याच्या पाठीमागे, तेव्हाही या समाजामध्ये आदर्श शिक्षक आणि शिक्षिका यांचा पुरस्कार झालेला होता। वसईचा काही काही होते खूप छान वाटतं। कोणतंही जास्त आर्थिक अडथळा नसताना चतुर्वेदीचे काम करत आहेत त्यांच्याकडे माझ्यावर खूप जास्त उपकार आहेत असं मी मनोमन मान्य करतो, या ठिकाणी कबुली देतो। दामोदर वगळता एक साधा सिंपल परंतु एक अतिशय उत्तम उद्दिष्ट आणि खूप छान संदेश देणारे कार्यक्रम आस्था रोटी बँक नेहमीच आयोजित करत असते। तशाच प्रकारचा हाही आजचा कार्यक्रम आहे। मला विशेष आनंद या गोष्टीचा आहे की आज आपल्या दिव्य माता त्रिशला देवी यांच्या नावाने जो हा पुरस्कार आहे याद्वारे समाजातील ज्या अनेक माता भगिनी, जो स्त्री शक्ती आहे, जी मातृशक्ती आहे, त्यांचा या निमित्तानं आपण गौरव करतो आहे। आपण सहकार्य पण करावं आणि आज ज्या 21 मातांचे माता त्रिशला माता पुरस्काराने सन्मानित होत आहे, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातल्या महिलांचे सत्कार होत आहे, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि या टीमच्या पुढील कार्याला शुभेच्छा देते।